समय प्राणो आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया प्राणो लूक याचा 19 अध्याय 1 ते 10 वचन. लूक 19 1 ते 10. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. हे पाहून लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरवायास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले सर्व अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते त्याला चौपट परत करीतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. हालेलुया. आजचा प्रियानो खूप सुंदर विषय आहे आणि आजचा जो विषय आहे तो आहे देवाचे लक्ष कसे वेधायचे. हालेलुया. आणि प्रियानो, आज हा उतारा आणि जक्कई आम्हाला शिकवणार आहे की आम्ही देवाच्या लक्षाला किंवा देवाला आमच्याकडे पाहण्यासाठी आम्ही कसं तयार करू शकतो. हालेलुया. तुम्हाला वाटतं का प्रियानो, प्रभूने वैयक्तिकरित्या फक्त तुम्हाला पाहावं, इतक्या सगळ्या गर्दीतून प्रभूचं लक्ष फक्त तुमच्याकडे जावं? किती जणांना वाटतं? तीच गोष्ट प्रियानो जक्कई आज आम्हाला त्याच्या या जो अध्याय आहे त्यातून तो शिकवणार आहे. त्याच्या जीवनाच्या द्वारे तो शिकवणार आहे की त्याने प्रभूचं लक्ष कसं वेधून घेतलं. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बऱ्याच वेळेस प्रियानो जक्कईच्या संदर्भात ऐकलेलं आहे आणि मला वाटतं खूप प्रसिद्ध हा अध्याय आहे. असं कोणीच नसेल की त्यांनी जक्कईबद्दल कधी ऐकलेलं नाही आहे ना. बऱ्याच वेळेस आम्ही अनेक देवाच्या वेगवेगळ्या लोकांकडून प्राणो मी वचनातून ऐकलेलं आहे. परंतु ज्याही वेळेस परमेश्वराचं वचन येतं प्राणो, प्रत्येक वेळेस देवाचं वचन नवीन अनुग्रह, नवीन सामर्थ्य, नवीन अभिषेक, नवीन ज्ञान आणि बुद्धी घेऊन येतं प्राणो. हालेलुया. आणि प्राणो, या वचनामध्ये आम्ही बघत आहोत की ज्या प्रकारे लुकाने याचं लिखाण केलेलं आहे आणि लुकाचं लिखाण जे आहे खूप मार्मिक आहे आणि प्राणो खूप बारीक सारीक गोष्टीवर प्राणो लक्ष केंद्रित करणारं लुकाचं लिखाण आहे. कारण लूक हा जो आहे तो कोण आहे? वैद्य आहे प्राणो, एक उच्च शिक्षित तो आहे आणि त्याचा प्राणो प्रभाव त्याच्या लिखाणावर आम्हाला पाहायला मिळतो. आणि प्राणो, ज्या प्रकारे आम्ही बघतो की जी ही घटना या ठिकाणामध्ये किंवा ह्या अध्यायामध्ये दिलेली आहे ती घटना पूर्णपणे सत्य आहे. हालेलुया. कारण इस्रायलमध्ये एरिहो आहे आणि एरिहो प्राणो आम्ही डोळ्याने बघितलं. आणि प्राणो, एरिहो शहरामध्येच माउंट टेम्पटेशन आहे, ज्या ठिकाणामध्ये प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, हालेलुया, त्यानंतर ज्यावेळेस त्याला आत्म्याने रानात घालवलं आणि ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, सैतानाकडून जी परीक्षा झाली 40 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये बऱ्याच आम्ही ऐकतो प्राणो, तो जो डोंगर आहे प्राणो तो एरिहोमध्येच आहे. हालेलुया. आणि एरिहो म्हटल्यानंतर आम्ही जुन्या करारात जर गेलो तर आम्हाला काय आठवतं बरं? एरिहो. येस, एरिहोच्या भिंती कशा पडल्या होत्या? हालेलुया. ज्या प्रकारे प्राणो मी बघतो की याच काळाने यहोशवाने प्राणो 7 प्रदर्शना यरिहो भोवती घातल्या आणि यरिहोच्या भिंती ढासाळल्या. हालेलुया. सो प्राणो, जुन्या करारात पण याचं महत्त्व आहे आणि नवीन करारामध्ये पण यरिहोचं खूप महत्त्व आहे. आणि या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, वचन लूक याचा 19 अध्याय वचन 1 मध्ये की त्याने एरिहोत प्रवेश केला. त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने. कारण प्राणो येशू ख्रिस्ताच्या संदर्भात प्राणो हे शुभवर्तमान लिहिलेलं आहे आणि प्राणो अनेक चमत्कार केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे प्राणो तो आता कुठे प्रवेश करत आहे? एरिहोमध्ये. हालेलुया. व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. कसा होता? बऱ्याच लोकांचं प्राणो असं म्हणणं असतं की जे गरीब असतात तेच प्रभूकडे येतात. हालेलुया. परंतु प्राणो ह्या गोष्टीचं हे वचन खंडन करतात की जितकी गरज गरीब लोकांना आहे तितकीच गरज प्रभूची सर्वांना आहे, श्रीमंत लोकांना पण आहे.
बायबलमध्ये अशा अनेक श्रीमंत लोक आम्ही बघतो. सांगा बरं, श्रीमंत लोक कुठले होते? दावीद राजा, शलमोन राजा, शाऊल पण राजा होता हा, अब्राहम, हालेलुया. आणखी सांगा बरं, योसेफ होता. आणखी मागे सांगा, एकाला विसरताय तुम्ही, सांगा बरं कोण आहे? नाही, शलमोन राजा. हा, शलमोन राजा तर होताच, वैभवी राजा होता. सांगा. येस, सिस्टरसाठी जोरदार टाळ्या या. इयोब पण त्या काळात सर्वात श्रीमंत होता. तर श्रीमंती ही परमेश्वराचा एक आशीर्वाद आहे प्राण. हालेलुया. सो प्राणो, ह्या गोष्टी आम्हाला दाखवून देतात की प्राणो, दोन्हीही गोष्टी, श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या प्राणो, ह्या दोन्हींचा उल्लेख बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. श्रीमंत लोकांबद्दल पण लिहिलेले आहे. गरीब जी विधवा आहे, जिने 2 टोल्या टाकल्या, तिच्या संदर्भात लिहिलेलं आहे. विधवा स्त्री ज्याच्याकडे काहीच नव्हतं, तिच्या संदर्भात पण लिहिलेलं आहे. सो बायबलमध्ये प्राणो अशी कुठलीच गोष्ट लपलेली नाही. हालेलुया. सगळ्या गोष्टी प्राणो अत्यंत पारदर्शकतेने मांडलेल्या आहे. सो आम्ही बघतो की प्राणो, जितकं प्राणो, बऱ्याच जणांना वाटतं फक्त गरीब लोकच प्रभूकडे येतात. हालेलुया. परंतु तसं नाही. आज तुम्ही जगामध्ये बघितलं प्राणो, तर यहुदी लोक सगळ्यात श्रीमंत लोक आहे. हालेलुया. मोठ्या मोठ्या कंपन्यांचे प्राणो ते मालक आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांच्या आहेत. आणि प्राणो असं कुठल्याच गोष्टी नाही की प्राणो फक्त गरीब लोकच देवाकडे येतात, असं नाही. परंतु एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा झाला की फक्त गरीब लोकच प्रभूकडे येतात. परंतु प्राणो तुम्ही आज बघता की प्रत्येक, तो किती मोठाही व्यक्ती असू द्या प्राणो, पण प्रत्येकापर्यंत प्रभूचं नाव गेलेलं आहे. आणि खूप प्राणो प्रभूमध्ये देवाचे लोक आहेत प्राणो, की देवबापाने त्यांना खूप आशीर्वादित केलेलं आहे, समृद्ध केलेलं आहे. कारण परमेश्वर हा समृद्धी देणारा देव आहे. हालेलुया. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही जक्कईबद्दल बघत आहोत. एक जक्कई जो आहे प्राणो, तो मुख्य जकातदार आहे, एक चीफ टॅक्स कलेक्टर तो आहे. आणि या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की त्याने एरिहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. कसा होता? हालेलुया. आणि जक्कई या नावाचा अर्थ आहे शुद्ध किंवा निर्दोष. हालेलुया. काय अर्थ आहे? जरा सांगा. खरंच नावासारखा तो होता का बरं? होता. हालेलुया. हालेलुया. बऱ्याचदा आपलं नाव तसं असतं, पण तसे गुण नसतात. परंतु ज्यावेळेस प्रभू आपल्या जीवनात येतो ना प्रियानो, आम्ही बघतो की जक्कईला किंवा जकातदारांना पापी म्हणून बायबलमध्ये बघितलं गेलेलं आहे. दोन्ही दृष्टिकोन, एक त्यांची नकारात्मक दृष्टिकोन पण बायबलमधून बघितलं गेलेला आहे. त्यामुळे बरोबर जे सकारात्मक दृष्टिकोन आहे तो पण जो जकातदाराबद्दल आहे, त्या दोन्ही गोष्टी बायबलमध्ये दाखवलेल्या आहे. हालेलुया. देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे. फक्त देवाच्या वचनामध्ये फक्त कमतरता किंवा त्रुटी दाखवल्या जात नाही, तर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा दाखवल्या जातात. हालेलुया. आणि प्राणो, ज्यावेळेस तुम्ही जकातदाराबद्दलचा अभ्यास करणार, हा खूप मोठा विषय आहे. जर तो विषय घेतला तर आपला मुख्य विषय राहून जाईल. एखाद्या वेळेस प्राणो जकातदाराबद्दल आपण बघूया की जकातदार काय होते, कसे होते आणि प्रभू त्यांच्या कशा संपर्कात यायचा, काय काय होतं या जकातदारासोबत ज्यावेळेस तो राहायचा. अनेक गोष्टी आहे प्राणो जकातदाराबद्दल. पण मी थोडक्यात तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस रोमन शासन जुलमाने शासन करत होतं, त्यावेळेस प्राणो त्यांनी यहुदी जे लोक होते अशा लोकांना प्राणो कर वसूल करण्यासाठी, टॅक्स कलेक्ट करण्यासाठी त्यांची नेमणूक केली होती. आणि हे लोक प्राणो रोमन लोकांसाठी काम करायचे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात कोणाचं शासन होतं? रोमनचं होतं. आणि प्राणो वेगवेगळ्या प्रकारचे कर असेल, ते कर गोळा करण्याचं काम हे जकातदार करायचे. जमीन असेल, पिकं असेल किंवा पूल ओलांडणे असेल किंवा बाजारपेठेतलं शुल्क असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे प्राणो कर जमा करून ते रोमनला देऊन ते रोमनला काय करायचे? मदत करायचे. आणि ह्यामुळं यहुदी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप नाराजगी होती. आणि प्राणो त्यांना तुच्छ म्हणून किंवा त्यांना पापी म्हणून जकातदाराकडे पाहिलं जायचं. म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात लिहिलं की हा पाप्याचा मित्र आहे, हा पाप्यासोबत जेवतो, त्यांच्या घरी उतरतो. हालेलुया. प्रभूसाठी प्राणो प्रत्येक एक व्यक्ती, प्रत्येक एक गट महत्त्वाचा आहे. आणि आम्ही बघतो की ह्या जकातदारांचा एक गट होता. आणि प्राणो यांचं मुख्य काम जे होतं ते होतं यहुदी लोकांकडून कर जमा करणं, टॅक्स जमा करणं. हालेलुया. तुम्ही टॅक्स भरता की नाही? भरता ना? कुठले कुठले टॅक्स आहे बरं आपल्याकडे? सांगा.
नळाचं आहे, आणखी घरपट्टी आहे, आणखी लाईट बिल आहे. हे पण काय आहे? कर आहे, टॅक्स आहे. आणि आम्ही बघतो की प्रियानो, ह्या लोकांना जे जकातदार आहेत त्यांना प्रियानो यहुदी लोक देशद्रोही म्हणून पाहिजे. मी तुम्हाला हे सगळं का सांगते, कारण तुम्हाला एक जकातदाराचं जीवन काय आहे आणि जकातदारांना यहुदी लोकांनी प्रियानो वेगळं टाकून दिलं होतं. त्यांचा एक वेगळा गट होता आणि सगळं त्याच्याकडं तुच्छतेने पाहिजे. हालेलुया. त्यांच्या कामामुळं. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की जितका कर लादण्यात आलेला आहे किंवा जितका कर नेमून दिलाय त्यापेक्षा अधिक कर हे जकातदार घ्यायचे. आणि याची कबुली प्रियानो आम्ही बघतो की जकाई आपल्या जो कबुली जबाब देतो किंवा जो पश्चाताप करतो त्यावेळेस याची कबुली जकाई देतो. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो लोक याचा 19वा अध्याय वचन 8 मध्ये 19:8. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते त्याला चौपट परत करीतो. हालेलुया. या ठिकाणी जक्कई प्रियानो कबूल करतो. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर. म्हणजे याचा अर्थ हा होता की हे जे जकातदार लोक होते ते अन्यायाने, जे यहुदी त्यांचे बांधव होते त्यांच्याकडून काय करायचे? अन्यायाने कर वसूल करायचे. त्याचबरोबर अतिरेक पैसा ते जमा करायचे आणि यामुळे ते काय झाले होते? समृद्ध झाले होते. हालेलुया. हालेलुया. आणि यामुळं प्रियानो आम्ही बघतो की यहुदी लोक असेल किंवा जो यहुदी समाज होता, परुषी, सदुकी, हे सगळे लोक जे आहे प्रियानो एक देशद्रोही किंवा वाईट काम करणारे, अत्याचार करणारे, जुलमी असं म्हणून प्रियानो ह्या जकातदाराकडे पाहिजे. त्यांचा जो गट निर्माण झाला होता तो गट प्रियानो एक वेगळा गट होता आणि प्रियानो सगळे यहुदी लोक त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिजे. हालेलुया. त्यांच्या कामामुळं. आणि आम्ही बघतो की प्रियानो जे यहुदी लोकांचे रबी आहे त्यांच्या लिखाणामध्ये प्रियानो या जकातदारांना लुटारू म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? जरा सांगा. यावरून तुमच्या लक्षात येत असेल की यहुदी लोकांचा जकातदाराकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता तो अत्यंत तुच्छतेचा होता. हालेलुया. हालेलुया. आणि अशा वेळेस प्रियानो आम्ही बघतो की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त एरिहोमध्ये येत आहे, एरिहोमध्ये प्रवेश करत आहे आणि त्या ठिकाणामध्ये प्रियानो सर्वत्र चर्चा आहे की प्रभू येशू ख्रिस्त एरिहोत आलाय. आणि आम्ही बघतो की नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आजूबाजूला लोक असायचे. हालेलुया. अनेक लोक समुदाय प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती असायचे. आणि अशा वेळेस प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस वचन आम्हाला सांगतं लोक याचा 19वा अध्याय वचन 3 मध्ये की येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरीहोमध्ये आला प्रियानो त्यावेळेस जक्कईला वाटलं की मी प्रभूला पाहावं. हालेलुया. हालेलुया. आम्ही बघतो की प्रियानो हा एक जकातदार आहे आणि कदाचित प्रियानो जे लोक असतील या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताभोवती गराडा घातला असेल आणि प्रियानो सगळे जणांना माहिती आहे की हे जकातदार जे आहे ते पापी आहे म्हणून प्रियानो त्यांना दूर डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल. सो प्रियानो मी बघतो की जकातदार हा शब्द प्रियानो बायबलमध्ये बऱ्याच वेळेस आलाय. मत्तेमध्ये एकूण 9 वेळा हा शब्द आलेला आहे. त्याचबरोबर मार्कमध्ये 3 वेळा हा शब्द आला आहे आणि लूकमध्ये 10 वेळेस जकातदार हा शब्द आलेला आहे. हालेलुया. खूप मोठ्या प्रियानो बायबलमध्ये जकातदारांबद्दल प्रियानो लिखाण केलेलं आहे. जकातदाराबद्दल, त्यांच्या पद्धतीबद्दल अनेक वेळेस प्रियानो सदुकी आणि पुरुषांना उद्देशून ज्या गोष्टी प्रभू बोलला, अनेक गोष्टी जकातदाराबद्दल आहे. आणि मला एक महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे 12 डिसायपल होते, 12 शिष्य होते, त्यातला एक जो मत्तय, ज्याला लेवी म्हणून पण ओळखलं जातं प्रियानो, तो देखील कोण होता? जकातदार होता. हालेलुया. एक जकातदार ते प्रेषित. विचार करा प्रियानो, मत्तय जो होता तो अगोदर जकात किंवा कर जमा करण्याचा प्रियानो तो काय करायचा? काम करायचं. पण ज्यावेळेस प्रभूने त्याला बोलवलं प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं मार्क याचा 2रा अध्याय वचन 14 आणि 17.
ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यास वैद्याची गरज नसते तर रोग्यास असते. मी नीतिमानास नव्हे तर पापयास बोलावयास आलो आहे. हालेलुया. या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो कोणाला बोलवायला आलेला आहे? जोरात सांगा. हालेलुया. तो चांगल्यासाठी आला प्राणो, तो नीतिमानासाठी आला नाही. म्हणून प्राणो आम्ही बघतो की त्याच्या सेवकाईमध्ये आम्ही बघतो की असे अनेक लोक होते की प्राणो त्यांचं पूर्वीचं जीवन जे होतं ते पापमय जीवन होतं, परंतु ज्यावेळेस प्रभू त्यांच्या जीवनामध्ये आला त्यांचं जीवन बदललं प्राणो. जक्कई सुद्धा प्राणो एक पापी होता, परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला प्राणो, जक्कईचं जीवन बदललं. हालेलुया. म्हणून आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला प्राणो पापाचा मित्र म्हणून ओळखलं गेलं. आणि अनेक वेळेस प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोललं जायचं की हा पाप्या लोकांसोबत राहतो, पापी लोकांसोबत जेवतो. अनेक गोष्टी प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आम्हाला प्राणो पाहायला मिळतात की कशा प्रकारे त्याला वेगवेगळ्या प्रकारे प्राणो त्याचा संबंध पापी लोकांसोबत जोडण्यात आला. कारण प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांना प्राणो वाचवण्यासाठी या जगामध्ये आला. तर ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो मार्क याचा 2 अध्याय आणि वचन 13 आम्हाला वाचूया. तो तिथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला. तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून आत जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला व त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की जो लेवी आहे, लेवीलाच प्राणो मत्ते म्हणून ओळखले गेलेला आहे. आणि या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की तो तेथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला. तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला. कुठे दिसला? हालेलुया. सो आम्ही बघतो की यहुदी लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो जकातदाराकडे बघण्याचा पूर्णपणे कसा होता की हे लोक कसे आहे? पापी आहे, देशद्रोही आहे, लुटारू आहे, आपल्याच बांधवाला लुटणारे आहे आणि रोमी लोकांना मदत करणारे आहे. आणि प्राणो सगळ्यांचा एक दृष्टिकोन होता आणि या गटाला त्यांनी वेगळं केलेलं होतं. आणि फक्त तुच्छतेची भावना या गटासंदर्भात आणि जे जकातीचं काम करणारे लोक होते त्यांच्या संदर्भात अशा प्रकारची भावना होती की हे सगळे जे आहे ते काय आहे? लुटारू आहे, पापी आहे. हालेलुया. परंतु प्रभूचं बघणं तसं आहे का प्राणो? जगातले लोक प्राणो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, परंतु प्राणो आम्ही बघतो की प्रभूचा अनुग्रह इतका होता प्राणो प्रत्येकासाठी, जोही पापी असो किंवा कोणीही असो प्राणो, प्रभूचा अनुग्रह प्रत्येकासाठी आहे. आणि या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याचे मुख्य 12 शिष्य होते प्राणो, त्या 12 शिष्यातून एक जो नेमला तो होता जकातदार मत्तई. हालेलुया. आणि या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की त्याला जे पाचारण झालं त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो तेथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला. तेव्हा त्याने त्याला शिक्षण दिले. येशू जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला व त्याला त्याने म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. या ठिकाणी प्राणो मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस मत्तईला लेवीला पाचारण केलं आणि मत्तईला म्हटलं की माझ्या मागे ये. हालेलुया. आज प्राणो तुम्ही कोणीही असाल, कुठलंही काम करत असाल, पण जर परमेश्वर तुम्हाला कॉलिंग करतोय माझ्या मागे ये, तर तुमचं सगळं काम सोडून तुम्ही प्रभूसाठी याल का प्राणो? अहो, ह्या साधारण काम करणाऱ्या ह्या पापी म्हणून समजल्या जाणाऱ्या जकायाला प्राणो या मत्तयाला, या लेवीला प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुख्य 12 डिसायपलमध्ये, मुख्य 12 शिष्यांमध्ये स्थान मिळालं प्राणो. ही साधारण गोष्ट आहे का? हालेलुया. जे स्थान त्यांना समाजात नव्हतं प्राणो, ते स्थान त्यांना प्रभूमुळे मिळालं प्राणो. एक उच्च स्थान मत्तयाला, या लेवीला प्रभूमुळे आलं. जर प्राणो आज परमेश्वर तुम्हाला कॉलिंग करत आहे, जर परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या मागे ये, तर तुम्ही निघाल का प्राणो? हालेलुया. काही विचार करू नका की तुम्ही कोण आहात, कसे आहात, काय करताय. नाही प्राणो, जर प्रभूचं वचन तुम्हाला बोलवते, जर प्रभू खऱ्या अर्थाने तुम्हाला कॉलिंग करत आहे, तर तुम्ही निश्चित या मत्तईसारखं उठून त्याच्या मागे जा प्राणो. निश्चित परमेश्वर एका मोठ्या कामगिरीवर, एका मोठ्या पदावर तुम्हाला घेऊन जाईल.
परंतु ही कॉलिंग आम्हाला समजणं गरजेचं आहे. हालेलुया. नंतर त्या वचन 15 मध्ये आम्ही बघतो की नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवास बसला. हालेलुया. जे प्राणो यहुदी लोक ह्या लोकांशी कुठला प्रकारचा संबंध ठेवत नव्हते. हालेलुया. त्यांना पापी, तुच्छ, अधर्मी, लुटारो, जुलमी म्हणून, रोमन लोकांचे मित्र म्हणून त्यांना प्राणो सगळ्यांनी टाकून दिलं होतं. हालेलुया. हालेलुया. आणि या ठिकाणात आम्ही बघतो की नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवास बसला. हालेलुया. सो प्रभू प्राणो ह्या बाह्य गोष्टी ज्या कुठल्याही गोष्टी पाहत नाही, जर आम्ही अनुकरण करणारे आहो ना, तर प्राणो प्रभू आज आमच्या घरी येण्यासाठी तयार आहे. प्राणो हालेलुया. प्रभू काही बघणार नाही की आमचं स्टेटस काय आहे, समाजामध्ये आम्हाला काय म्हणून ओळखलं जातं, आम्ही कोण आहोत, कसे आहोत. प्राणो ही कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे की आम्ही देवाचं अनुकरण करतोय का. हालेलुया. त्याच्या कॉलिंगला आम्ही प्रतिसाद देतोय का. हालेलुया. आणि जर आम्ही प्रतिसाद देतोय तर प्राणो हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. हालेलुया. कारण प्रभू त्याच्या सेवेसाठी आम्हाला निवडत आहे. प्राणो जसं या मत्तयाला प्रभूने प्राणो प्रेषित म्हणून निवडलं, सो प्राणो एक खूप मोठा प्रवास मत्तयाचा, एक साधारण टॅक्स कलेक्टर एक अपोस्टल पर्यंतचा जो प्रवास आहे प्राणो, एक खूप मोठा प्रवास होता. आणि हा प्रवास त्याने प्रभूच्या साह्याने केला. आणि प्राणो प्रभूकडून, स्वतः प्रभू येशूकडून मत्तयाला सगळ्या प्रकारचं शिक्षण मिळालं. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवास बसला. तेथे बरेच जकातदार व पापी लोक ही येशू व त्याचे शिष्य याच्या पंक्तीस बसले. कोणते लोक बसले. हालेलुया. जे नियमांचं काटेकोरपणे पालन करणारे, सदुकी आहे, परुष आहे, शास्त्री आहेत, याजक आहेत, यांच्या पंक्तीला प्रभू बसला का हो. कोणाच्या पंक्तीला बसला. हालेलुया. आम्ही पण पापी होतो. नीतिमान कोणीच नाही, एकही नाही. सर्वांनी पाप केलं आहे, ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. परंतु देवाची कृपा की आज देवाने त्याच्या पंक्तीला आम्हाला बसवलं. जे इतरांसाठी नाही, जे स्वतःला धार्मिक समजणारे आहे, जे काटेकोरपणे फक्त पालन करतात, परंतु त्यांचं अंतःकरण प्रभूपासून दूर आहे, परंतु त्यांच्या पंक्तीला प्रभू बसणार नाही. परंतु जे पापी, जे प्रभूला अनुसरणारे आहे. हालेलुया. हालेलुया. जर आज तुम्ही प्रभूचं अनुकरण करताय प्राण, तुम्ही प्रभूच्या कॉलिंगला, प्रभूच्या पाचारणाला प्रतिसाद देताय, ज्याही गोष्टी असतील त्या तुम्ही सोडून देताय आणि प्रभू मागे येताय, तर प्रभू निश्चित त्याच्या पंक्तीला, त्याच्या बाजूला तुम्हाला बसवेल. प्राण किती मोठी गोष्ट असणार आहे. प्राण ज्या गोष्टी सदुकी पुरुषांना मिळाल्या नाही, त्या गोष्टी जकातदारांना मिळाल्या. हालेलुया. कारण त्याचं जगात येण्याचा उद्देश हाच होता की तो पाप्यांसाठी आला. प्राण हालेलुया. सो प्राण आज त्या प्रभूला देखील प्राणो जर आम्ही अनुसरत आहोत, तर निश्चित वचन सांगतं की जो जगावर विजय मिळतो त्याला मी माझ्या राजासनावर बसू देईल. अहो राजासन तुमच्यासाठी आहे. कारण देवाच्या मागे चालणारे, प्रभूच्या कॉलिंगला प्रतिसाद देणारे, प्रभूने तुम्हाला निवडले, प्रभूने तुम्हाला पाचारण केले, तुम्ही उठलाय आणि आता प्रभूच्या मागे चालत आहात, तर प्रभूचा राजासन तुमच्यासाठी वाट पाहत आहे. प्रभू त्याच्या बाजूला बसवण्यासाठी तयार आहे. जर आज तुम्ही प्रभूचं अनुकरण करत आहात तर हालेलुया, तुमचा मान खूप मोठा आहे हो. कारण प्रभूने तुम्हाला कॉलिंग केले, या जगातल्या लोकांना नाही केले. आज तुम्ही पाचारण केलेले, निवडलेले, कॉलिंग केलेले लोक तुम्ही आहात, म्हणून तुम्ही आज इथं आहात. आज जगातले प्रत्येक लोक प्रभूकडे नाही. देव प्रत्येकाला बोलवत नाही की तू माझ्या मागे ये. हालेलुया. जर तुम्ही इथं आहात तर देवाने तुम्हाला निश्चित बोलवले, तुम्हाला कॉलिंग केले, तुमच्यासाठी प्रभूकडून पाचारण आहे. हालेलुया. एक मोठ्या उद्देशासाठी, मोठ्या कामासाठी, मोठ्या सन्मानासाठी प्रभूने तुम्हाला निवडले. प्राण
हालेलुया. जे सुरुवातीला मत्तेकडे प्रियानो जकातदार म्हणून, पापी म्हणून पाहत होते, परंतु ज्यावेळेस त्यांनी प्रभूचं अनुकरण केलं, प्रभूच्या मागे ते चालले, हालेलुया, प्रेषिताचा सन्मान त्यांना मिळाला प्रियानो. हालेलुया. मुख्य वडिलांचा सन्मान त्यांना मिळाला. सो आज तुम्ही कोणीही असू द्या प्रियानो, जर प्रभू तुम्हाला पाचारण करताय आणि प्रभू जर तुम्हाला बोलवते प्रियानो, तर तुम्ही प्रभूच्या मागे चालत आहात, तर प्रियानो प्रभू त्याच्या पंक्तीला तुम्हाला बसवणार आहे. हालेलुया. सो वचन 15 मला सांगतं की नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवास बसला. तेथे बरेच जकातदार व पापी लोक ही येशू व त्याचे शिष्य ह्याच्या पंक्तीस बसले, कारण ते पुष्कळ असून त्याच्या मागे आले होते. ज्यावेळेस प्रियानो मत्तेचं जीवन बदललं, मत्तेने प्रियानो काय दिली? पार्टी दिली. काय दिली? मेजवानी दिली. आणि मेजवानी त्याने काय केलं? त्याच्या मित्रांना बोलवलं. तुमच्याही जीवनात काही झाल्यावर तुम्ही पार्टी देता की नाही? देता की नाही? हो, बोलवता की नाही? तुमचे नातेवाईक असेल, तुमचे जवळचे असेल ना. ज्यावेळेस मत्तेला पण खूप आनंद झाला, प्रभूमध्ये तो आला, त्याने एक मेजवानी दिली आणि त्या मेजवानीला त्याने आपल्या मित्रांना बोलवलं. जो व्यक्ती ज्या क्षेत्रात आहे किंवा ज्या कुठल्याही गोष्टीत आहे, त्यासोबत त्याचे मित्र असतात, है ना. डॉक्टर असेल तर डॉक्टर असेल, सेवक असेल तर सेवक मित्र असतात. हालेलुया. आता हा जकातदार आहे, मग त्याचे मित्र कोण असतील? हालेलुया. विचार करा, एकाच जकातदारामुळे किती जकातदार प्रभूकडे आले असतील. फक्त पार्टी दिल्यामुळं, बरं का, मेजवानी दिल्यामुळं. म्हणून पार्टी देत जा. आता मागे सिस्टरने त्यांच्या घराचं उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली. ते अनेक जण त्या ठिकाणात आले. प्रभूचं नाव त्यांच्यापर्यंत गेलं की नाही? हालेलुया. आणि विचार करा, त्यातून अनेक जण प्रभूसाठी उद्धारल्या जातील. प्रभूचं वचन त्यांच्या जीवनात काम करेल. म्हणून पार्टी द्या. आणि पार्टी देण्यासाठी प्रभू तुम्हाला सहायता करेल. काळजी नका करू. तुमच्याद्वारे जे प्रभूला ओळखत नाही, प्रियानो, कुठल्या तरी कारणाने तो तुमच्याकडे येतात किंवा तुमच्या आनंदात सहभागी होतात. आणि ज्यावेळेस प्रियानो त्यांच्यापर्यंत वचन जातं, हालेलुया, त्याचा आशीर्वाद कोणाला मिळणार? कोणाला मिळणार? 10-12 लोक येतात, त्यातून 2-3 जरी आत्मीय प्रभूसाठी जिंकले गेले तर आमची पार्टी सक्सेस. हालेलुया. देणार की नाही? मग किती जण देणार? बरं, आम्हाला पण बोलवा बरं का. सो या ठिकाणी प्रियानो मत्तेचं जीवन ज्यावेळेस बदललं गेलं, प्रियानो मत्तेने काय केली? एक मेजवानी दिली. आणि मेजवानीला मित्र बोलवले, जकातदार बोलवले, ज्यांचं जीवन पापाने भरलेलं होतं, अशा लोकांना पण त्यांनी बोलवलं. कारण यांना पापी म्हणूनच ओळखले जायचं. जकातदाराकडे बघण्याचा दृष्टिकोन जुलमी, अधर्मी, भ्रष्टाचारी, लुटणारे, आपल्या भावांनाच लुटणारे, तुच्छ. हालेलुया. परंतु प्रियानो ज्यावेळेस प्रभू मत्तेच्या जीवनामध्ये आला आणि प्रियानो मत्तेला जो आनंद झाला, त्या कारणामुळे मत्तेने प्रभूला आपल्या घरी बोलवलं. आणि प्रियानो जी मेजवानी केली, त्या मेजवानीला त्याने अनेक लोकांना बोलवलं. हालेलुया. आणि विचार करा, जे लोक मत्तेच्या घरी आले, त्यांचं जीवन बदललं नसेल का? अहो, ते प्रत्यक्ष प्रभूच्या संपर्कात आले. स्वतः प्रभूला त्यांनी पाहिलं, डोळ्यांनी अनुभवलं सगळ्या गोष्टी. किती आशीर्वादित लोक आहे प्रियानो. जर आज आम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात फक्त ज्या गोष्टी किंवा ज्या घटना घडल्या त्या बघतो, तो आम्हाला इतका आनंद होतो. विचार करा, ते लोक किती धन्य असतील की ज्यांनी डोळ्यांनी प्रभूला पाहिले, प्रभूच्या बाजूला ते बसले, प्रभू सोबत मेजवानी त्यांनी केली, प्रभूच्या पंक्तीला त्याने बसलेलं पाहिलं. प्रियानो, किती मोठा अनुग्रह आहे प्रियानो. जो अनुग्रह इतरांना नाही मिळाला ना प्रियानो, जे स्वतःला धार्मिक समजणारे होते त्यांना नाही मिळाला ना, तो अनुग्रह प्रभूने त्या पापी जकातदार लोकांना दिला. कधी कधी प्रियानो आपण स्वतःला खूप धार्मिक समजतो. हालेलुया. आम्ही बघतो की परुषी आणि एक जकातदाराची प्रार्थना आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते प्रियानो. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, मत्तेचा
लूक 18:9-14. परुषी व जकातदार, आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वात तुच्छ मानीस होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा, एका परुषी व जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशमांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला उरबडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. सो या ठिकाणामध्ये प्रियानो, परुषी जे स्वतःला खूप धार्मिक समजणारे, प्रत्येक नियमांचं पालन करणारे, दशमांश असेल, उपवास असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी करणारे लोक होते. आणि आम्ही बघतो की प्रियानो, परुषी एक गट आहे, जकातदारांचा एक गट आहे. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वात तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा, एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले. सो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त बराच वेळेस वेगवेगळ्या दाखल्याच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्त लोकांशी बोलायचा. आणि प्रियानो, जकातदाराचा आणि एक परुषाचा दाखला प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये सांगत आहे. आणि वचन 10 मध्ये आम्ही बघतो की एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले. कुठल्या मंदिरात? यरुशलेमेच्या मंदिरात. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्याभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा मी नाही. प्रभूच्या मंदिरामध्ये हे दोघे गेले, जकातदार आणि परुषी. हा परुषी प्रियानो जे स्वतःला खूप धार्मिक समजणारे होते. आणि आम्ही बघतो की प्रियानो, तो या प्रकारे प्रार्थना करतो की हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्याभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा मी नाही. प्रार्थना प्रभूला करतोय, पण लक्ष कोणाकडे आहे? हालेलुया. त्याचं लक्ष प्रभूकडेच असायला हवं की नाही? बघतोय कोणाकडे? जकातदार माझ्या बाजूला उभा आहे, तो पापी आहे, असा आहे, तसा आहे, बरंच त्याच्या मनात सगळ्या गोष्टी चालू आहे. आणि बोलतोय कोणापुढे? प्रभूपुढे. हालेलुया. ज्यावेळेस प्रियानो मी प्रार्थना करतो ना, आमचं चित्त फक्त प्रभूकडे पाहिजे. आमची प्रार्थना ही इतरांना तुच्छ मानणारी, इतरांचे दोष दाखवणारी, इतरांना निश्चित समजणारी, स्वतःला उंच करणारी अशी आमची प्रार्थना मुळीच असू नये. यांना ढोंग्याची प्रार्थना म्हटली जाते बरं का. आम्हाला काय गरज आहे प्रियानो? कोण काय आहे? परमेश्वर आहे न्याय करण्यासाठी. तो न्यायाधीश आहे, आम्ही नाही. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियानो आम्ही देखील स्वतःला खूप धार्मिक समजतो. आम्हाला वाटतं की नाही, आम्ही रेग्युलर प्रेयरला जातो, वचन वाचतो, दशांश देतो, प्रार्थना करतो, उपवास करतो, पण एखादी व्यक्तीचं जीवन जर अयोग्य असेल तर प्रियानो आम्ही त्या व्यक्तीला लगेच एकदम तुच्छतेने पाहतो. एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे आम्ही पाहतो प्रियानो. हालेलुया. प्रियानो, अशा प्रकारचे जर आमच्या प्रार्थना असेल तर प्रभू आमची प्रार्थना ऐकेल का? आमची प्रार्थना इतरांना तुच्छ मानणारी, इतरांचा न्याय करणारी, स्वतःला अधिक धार्मिक समजणारी जर आमची प्रार्थना असेल, परमेश्वराचा मापदंडात आम्ही बसूच शकत नाही. तुम्ही ठीक आहे, हे परुषी सगळ्या नियमांचं पालन करणारे आहे, उपवास करणारे आहे, दशांश देणारे आहे, कारण या सगळ्या गोष्टीचा प्राण तो उल्लेख पण करतो की मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. हालेलुया. आम्ही काय करतो हे सांगण्याची गरज आहे का आमच्या प्रभूला? हालेलुया. कारण तो बघतोय, सगळ्या गोष्टी बघतोय. आम्ही गुप्तपणे काय करतोय, आम्ही उघडपणे काय करतोय, सगळ्या गोष्टी प्रभूला. आम्ही प्रभूसाठी काय देतोय, काय देत नाही, उपवास करतो किंवा नाही करतो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या प्रभूला माहीत आहे. ह्या मला दाखवण्याची गरज नाही. आमचा गुप्तवासी पिता ह्या सगळ्या गोष्टी जाणून आहे प्रभू.
हालेलुया. पण बऱ्याच वेळेस आमचं आचरण जे आहे प्राणो, हे कधी कधी लोकांना दाखवण्यासाठी असतं. आम्हाला उपास आहे, आम्ही दशांश देतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. पण ह्या गोष्टीने आम्ही नीतिमान ठरू का प्राणो? प्रभू आम्हाला कुठे रिजेक्ट करायला सांगताच येत नाही, है ना. बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की फक्त रेग्युलर प्रार्थना, दशांश, उपास याच्याद्वारे आम्ही नीतिमान ठरू शकतो. ठीक आहे, ह्या आमच्या बाह्य गोष्टी झाल्या. पण जर आमचं अंतःकरण इतरांना तुच्छ लेखणारं, इतरांचा न्याय करणारं जर असेल, तर प्रभू आमच्या प्रार्थना, आमचं धार्मिक आचरणाचा प्रभू स्वीकार करेल का? म्हणून आम्ही स्वतःला कधीच प्रभू समोर असं म्हणूच नाही की नाही, माझ्यात कुठलीच चुकी नाहीये किंवा मी खूपच धार्मिक आहे. परमेश्वर कुठे आमच्या चुका काढेल ना, आम्हाला सांगता येणार नाही बरं का. नो चॅलेंज. जरी तुम्ही उपवास करत असाल, दशांश देत असाल, सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल, परंतु प्रभू कुठे तुमच्या जीवनातल्या उणिवा काढील हे सांगता नाही येणार. म्हणून आम्ही कधीच स्वतःला खूप धार्मिक असं समजू नये आणि कधीच आम्ही दुसऱ्यांना तुच्छ समजू नये, कधीच आम्ही दुसऱ्याचा न्याय करू नये. आणि ह्या गोष्टीत आमच्या प्रार्थनेमध्ये मुळीच असू नये प्राण. आम्ही इतरांकडे काही लक्ष देण्याची गरज नाही. त्या व्यक्तीचं जीवन आहे, प्रभू न्यायी आहे. कारण नीतिमान कोण ठरलं? जकातदार ठरला, जो प्रार्थना करत होता की हो प्रभू मी पापी आहे. ज्याने स्वीकारलं की मी पापी आहे तो नीतिमान ठरला. आणि ज्याने ठरवलं की मी धार्मिक आहे, मी नीतिमान आहे, त्याला देवाने अधार्मिक ठरवलं. हालेलुया. कारण या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना कराव्यासवर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्याभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा मी नाही. बऱ्याचदा कधी कधी आम्ही स्वतःला प्राणून खूप आम्ही शुद्ध किंवा पवित्र असल्याचं किंवा खूप धार्मिक असल्याचं आम्ही प्रभूला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रभूला सगळं ठाऊक आहे बरं का. आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे, कोणाबद्दल कुठले विचार आमच्या अंतःकरणामध्ये, हे प्रभूला चांगलं ठाऊक आहे. आणि आम्ही बघतो की प्राण ज्या प्रकारे वचन आम्हाला, म्हणून मी तुझे आभार मानितो, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हा सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. हालेलुया. म्हणून प्राण, स्वतःला नम्र करणं गरजेचं आहे. जर आम्ही स्वतःला नम्र करतो तरच प्रभू आम्हाला उंच करेल. आणि जर आम्ही स्वतःलाच प्राण उंच करण्याचा प्रयत्न करतो, जसा हा परुषी नमविला गेला तसं आमचंही जीवन होईल. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्राणो, की आमच्या जीवनात, आमच्या प्रार्थनेमध्ये नम्रता असणं गरजेची आहे. आम्हाला काही गरज नाही की प्रार्थनेमध्ये कोणाच्या उणिवा काढायच्या, कोणाकडं तुच्छतेने बघण्याची काहीच गरज नाही प्राण. परमेश्वर न्यायी आहे, परमेश्वर न्याय करेल. ती व्यक्ती पापी असेल किंवा त्या व्यक्तीचं जीवन काय आहे, त्या व्यक्तीचं अंतःकरण काय आहे, जरी ती वरून पापी दिसत असेल, परंतु त्या व्यक्तीचं जीवन प्रभूसाठी किती पश्चातापी आहे हे देवापेक्षा आणखी कोणाला ठाऊक आहे प्राण. हालेलुया. कधी कधी आम्ही वरून एखाद्या व्यक्तीला बघतोय प्राण, वाटतं की ही व्यक्ती वाईट असेल किंवा ह्या व्यक्तीच्या जीवनात चांगल्या गोष्टी नसतील, परंतु त्या व्यक्तीचं अंतःकरण खूप चांगलं असतं बरं का. एक धार्मिक व्यक्तीचंही अंतःकरण तितकं चांगलं नसेल, तसं एखाद्या वाईट व्यक्तीचं असू शकतं, असतं. बऱ्याचदा फक्त बघून प्राणो आपला दृष्टिकोन तसा होतो. म्हणून देवाचं वचन सांगतं प्राणो की तो बाह्य स्वरूप पाहत नाही तर तो, हालेलुया. म्हणून कधीही प्राणो कोणाच्याही जीवनाचा प्राणो आम्ही एखादं मत त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल बनवू नये प्राणो. आम्हाला माहीत नाही प्राणो की तो व्यक्ती प्रभूवर किती विश्वास करणार, जरी त्याचं बाह्य जीवन वेगळं असेल, परंतु आम्हाला माहीत नाही की त्या व्यक्तीच्या जीवनात प्रभूबद्दल किती प्रेम आहे, किती आदर आहे. कदाचित जो आदर आमच्यामध्ये नाही प्राणो, आमच्यापेक्षाही कितीतरी जास्त पटीने आदर त्या व्यक्तीच्या, समोरच्या व्यक्तीच्या जीवनात असू शकतो. हालेलुया. बरोबर. म्हणून आम्ही कोणाबद्दलही कुठल्याही प्रकारचं मत बनवू नये प्राणो. कोणालाही पापी, कोणालाही प्राणो
एखादं मत ठरवून आम्ही त्या व्यक्तीचा प्राणो न्याय करू नये, कारण न्याय करणारा परमेश्वर आहे प्राणो. हालेलुया. सो जकातदाराबद्दल आम्ही बघतोय की जकातदार कसे होते, जकातदाराकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, परुषी लोक किंवा इतर जे लोक आहे ते जकातदाराकडे कसे बघायचं, ह्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या. बरोबर. एक वेगळा गट म्हणून प्राणो जकातदाराकडे पाहायला जायचं. आणि आम्ही बघतो की प्राणो बराचसा वेळ प्रभूने त्याच्या सेवकाईमधला या जकातदार लोकांसोबत घालवला प्राणो. आणि प्राणो प्रभूने या लोकांना देखील खूप महत्त्व दिलं. आणि ज्या प्रकारे प्राणो वचन आम्हाला पाहायला मिळतं मत्तई याचा 21 अध्याय वचन 31, मत्तई 21:31. ह्या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ते म्हणाले दुसऱ्या मुलाने. येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, जकातदार व कसबीनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. हालेलुया. प्राणो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त परीक्षांशी बोलत होता त्यावेळेस प्राणो या गोष्टी तो त्यांच्याशी बोलतो. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 31 मध्ये की ह्या दोहातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ते म्हणाले दुसऱ्या मुलाने. येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, जकातदार व कसबीनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. सो जो ही प्रभूचं अनुकरण करतो, प्रभूवर विश्वास ठेवतो, मग तो कोणीही असू द्या प्राण, तो जकातदारासारखा पापी असू द्या किंवा कसबीनीसारखं व्याभिचारी असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी त्यांच्या जीवनात असू द्या, जे प्रभूवर विश्वास करतात, पश्चाताप करतात, प्रभूचं अनुकरण करतात प्राणो, त्या प्रत्येकासाठी देवाच्या राज्याचा मार्ग खुला आहे प्राणो. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्राणो कदाचित आमचंही जीवन या जकातदारासारखं असेल, परंतु प्रभू आम्हाला संधी देतो प्राणो बदलण्याची. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो या सगळ्या गोष्टीवरून आमच्या लक्षात येतं की प्राणो जकातदाराचं जीवन कसं होतं. जो जक्कई आहे प्राणो तो ह्या सगळ्या परिस्थितीला जाणून होता की त्यांना प्राणो समाजामध्ये कसं बघितलं जातं, कुठल्या प्रकारचा दृष्टिकोन त्यांच्यासाठी समाजामध्ये आहे. आणि प्राणो अशा निराशेत तो जगत होता. आणि अनेक गोष्टी आम्ही बघितल्या प्राणो की जकातदार जे आहे ते कर प्राणो अतिरेक घ्यायचे, जास्तीचा पैसा ते घ्यायचे. आणि यामुळं प्राणो त्यांना लुटारू म्हणून बघितलं जायचं, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या संदर्भात बोलतो आणि ती कबुली पण जक्कई देतो. आणि प्राणो ज्यावेळेस आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त येरिहोमध्ये आला आणि प्राणो येरिहोमध्ये आल्यानंतर आम्ही बघतो की जक्कईची पण इच्छा झाली. कदाचित जक्कईने ऐकलं असेल की प्रभू येशू ख्रिस्तने जे जकातदार आहे त्यांच्यासोबत तो जेवला आणि त्याला उत्सुकता असेल प्रभूला पाहण्याची. एखादा सेलिब्रिटी आला तर त्याला पाहण्याची उत्सुकता असते का? है ना, सगळे बघतात की नाही, काही संबंध असो नसो पण इच्छा असते बघण्याची. एखादा नेता वगैरे आला तरी असं वाटतं की आपण बघावं त्याला, है की नाही. तसंच प्राणो जक्कईला, कारण प्रभू येशू ख्रिस्त पण त्यावेळेस एक सेलिब्रिटीच होता, है की नाही. आणि ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला बघण्याची जक्कईची इच्छा झाली. आणि आम्ही बघतो की वचन 3 मध्ये, लूक याचा 19 अध्याय वचन 3 मध्ये की येशू कोण आहे हे पाहण्यासाठी तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. हालेलुया. बघण्याची इच्छा आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला पुष्कळसा लोक समुदाय आहे. आणि त्यामुळे प्राणो, आणि त्यामध्ये आणखीन एक भर की जक्कई ठेंगणा होता. अगोदरच गर्दी आहे, बघता येत नाही, पाय उंच करून बघण्याचा प्रयत्न करत असेल, इकून तिकून बघण्याचा प्रयत्न करत असेल, पण प्रभू दिसत नसेल. अगोदर सुरुवातीचे जे प्रयत्न त्याने करायला पाहिजे होते ते केले. कदाचित लोकांना बाजूला सारलं असेल, कदाचित पाय उंच केले असतील किंवा काहीतरी त्याने केलं, परंतु इतकंही करून प्रभू येशू ख्रिस्त काही जक्कईला दिसत नव्हता. हालेलुया. मग जक्कई वापस गेला का हो? जक्कई म्हटलं की आता खूप गर्दी आहे, या लोकांमध्ये मी कसं शिरू, त्याच्यात हे लोक मला वेगळ्या प्रकारे बघताय, मी जर समोर गेलो तर परुषी किंवा इतर जे लोक आहेत ते मला झापून टाकतील. हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की तो कोण आहे हे पाहण्यास तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना.
कधी कधी असं होतं की बराच वेळेस आम्ही प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही अडखळणं असे असतात की ज्या अडखळण्यामुळे आमचं काहीच चालत नाही. कदाचित आमचे शारीरिक असतील, सामाजिक असतील किंवा कुठल्याही प्रकारचे अडखळणं असतील की जे अडखळणं आम्हाला प्रभूला पाहू देत नाही. कदाचित ते आत्मिक अडखळणंही असू शकतात की ज्यामुळे आम्ही प्रभूला पाहू शकत नाही. हालेलुया. आणि त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की ज्यावेळेस त्याचा प्रियांनो प्रयत्न करूनही त्याचं काही चालेना, प्रयत्न करतोय पण तरी तो बघू शकत नाही. त्याच्यात आणखीन एक कमतरता म्हणजे तो ठेंगणा होता, बुटका होता. हालेलुया. कधी कधी प्रियांनो अडखळणं बरेच असतात बरं का. गर्दी तर होतं, परंतु त्याच्यात आणखी की स्वतःमध्ये पण एक कमतरता होती की ज्या कमतरतेमुळे तो प्रभूला पाहू शकत नव्हता. हालेलुया, हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं वचन 4 मध्ये की तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. हालेलुया. तो म्हटला का आता मी ठेंगणा आहे, गर्दी आहे, इतक्या वेळेस मी प्रयत्न करतोय, पाय उंच करून बघतोय, तरी प्रभू मला दिसत नाहीये. प्रियांनो सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे जक्कईने आपल्या जीवनातल्या अडखळणांना ओळखलं. अडखळण होतं गर्दी, दुसरी गोष्ट उंची. हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनात प्रभूला पाहण्यासाठी कुठले अडखळणं आहे तुम्ही कधी ओळखले का? कुठल्या गोष्टीमुळं ते आत्मिक असेल, शारीरिक असेल, सामाजिक असेल, घरगुती असेल, आर्थिक असतील. कुठल्या गोष्टी आहे की ज्या तुम्हाला प्रभूला पाहू देत नाही, प्रभू जवळ तुम्हाला जाऊ देत नाही. कारण तुम्ही तुमच्या जीवनातल्या अडखळणांना ओळखा. प्रत्येक वेळेस परमेश्वर तुम्हाला सहायता करणार नाही किंवा प्रत्येक वेळेस परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग काढणार नाही. प्रभूने प्रियांनो जक्कईसाठी त्या गर्दीतून मार्ग काढला का? नाही काढला. गर्दी तशीच होती. इस्रायल लोकांसाठी प्रभूने मार्ग काढला. तांबड्या समुद्रातून, यारदेनीतून मार्ग काढला. जर परमेश्वर इतके मोठे मोठे मार्ग काढू शकतात, मग जक्कईसाठी एक छोटा मार्ग प्रभू काढू शकला नसता का? काढू शकला असता. परंतु बऱ्याच वेळेस परमेश्वर जी परिस्थिती आहे ना ती आम्हालाच हाताळता येण्यासाठी प्रभू आम्हाला तयार करत असतो. ज्या गोष्टी तुम्ही हाताळू शकत नाही त्या गोष्टीसाठी तुमचा प्रभू आहे. ज्या गोष्टी अवघड आहेत, अशक्य आहे, ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या सामर्थ्याने पार करू शकत नाही, तुमच्या बुद्धीने त्या गोष्टीतून तुम्ही मार्ग काढू शकत नाही, जिथं तुमचं काही चालू शकत नाही, किंवा ज्या गोष्टी अभेद्य आहे किंवा ज्या तुमच्या शक्तीच्या पलीकडे आहे, ज्या तुमच्याकडून होऊ शकत नाही, त्या करण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रभू आहे. पण ज्या ठिकाणी तुम्ही मार्ग काढू शकता त्या ठिकाणी तुम्हालाच मार्ग काढावा लागेल. मग त्यासाठी तुम्ही प्रभूवर अवलंबून राहू नका. हालेलुया. मोठ्या मोठ्या गोष्टीसाठी प्रभू आहे बर का. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो जक्कईने ओळखलं की मला प्रभूला पाहण्यासाठी गर्दी आड येत आहे. जक्कईने ओळखलं की मी ठेंगा आहे म्हणून मी प्रभूला पाहू शकत नाही. म्हणून त्याने काय केली, एक युक्ती काढली. वापस घरी गेला का? म्हटला का गर्दी आहे आता जाऊ द्या, मी नाही बघू शकत, मी घरी जातो. म्हटला का मी आता ठेंगा आहे, मी नाही बघू शकत. प्रियांनो जक्कईचं जीवन आम्हाला पाहायला मिळतं की जक्कईने प्रियांनो त्या अडखळणांवर मात केली. हालेलुया, हालेलुया. आम्ही देखील प्रियांनो ज्या वेळेस खरंच आमची उत्कंठा आहे प्रभूसाठी काहीतरी करण्यासाठी, प्रभूला पाहण्यासाठी, प्रभूमध्ये वाढण्यासाठी प्रियांनो, तर आमच्या जीवनात जे अडखळणं आहे प्रियांनो, ती अडखळणं आम्हाला ओळखता आली पाहिजे की कुठलं अडखळण आहे की ज्याद्वारे मी प्रभूला पाहू शकत नाही.
जर तुम्हाला अडखळणं समजले, जर तुम्हाला त्यामध्ये असणारी बाधा समजली, तर त्यातून तुम्हाला लक्षात येईल की या बाधा किंवा या अडखळणावर मात कशी करायची. आणि ज्याला हे समजलं आणि जो झाडावर चढला त्याच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त येणार. हालेलुया, हालेलुया. अहो, त्या काळामध्ये झाडावर चढणं म्हणजे जे प्रौढ व्यक्ती असायचे किंवा जे मॅच्युअर लोक असायचे, त्या लोकांनी झाडावर चढणं म्हणजे लज्जास्पद मानलं जायचं. एक विटंबनात्मक ती गोष्ट होती. एखादा मोठा व्यक्ती किंवा एक मॅच्युअर, जर काही प्रौढ होता, एक लहानसा मुलगा किंवा तरुण नव्हता, प्रौढ व्यक्ती होता, आणि एका प्रौढ व्यक्तीने प्रियानो झाडावर चढणं त्या संस्कृतीनुसार किंवा त्यावेळेस ते एकदम लज्जा मानली जायची. लोक हसायचे, अरे ही इतकी मोठी व्यक्ती झाडावर चढली. लोक अपमान करायचे, हसायचे, निंदा करायचे. कारण एक प्रौढ व्यक्तीने झाडावर चढणं त्यावेळेस असं वेगळ्या प्रकारे मानलं जायचं, एक लज्जास्पद मानलं जायचं. प्रियानो, जक्कईने विचार केला नाही की मी झाडावर चढलो, मी चीफ कलेक्टर आहे, चीफ टॅक्स कलेक्टर, एक मी मोठ्या पदावर आहे, एक जकातदार मी आहे. हालेलुया. मी कसं झाडावर चढू, मी तर प्रौढ आहे, मी कसं झाडावर चढू, आणि मी जर झाडावर चढलो तर लोक हसतील, ही गर्दी मला हसेल, या ठिकाणी इतके लोक आहे, ते माझे मजाक उडवते की अरे हा व्यक्ती इतका प्रौढ व्यक्ती आहे, मॅच्युअर व्यक्ती आहे, तरी हा झाडावर चढला. कारण त्यावेळेची त्याला ती पद्धत माहीत होती. परंतु प्रियानो, त्या गोष्टीचा त्याने विचार केला नाही. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती की मला प्रभूला पाहायचंय, मला देवाला पाहायचंय, मला प्रभूला जवळून पाहायचं आहे, मला प्रभूला प्रत्यक्षात पाहायचंय. जर तुमची तशी इच्छा असेल तर तुमच्या जीवनात कितीही अडखळणं असू द्या, गर्दी असू द्या, तुमच्या जीवनातल्या कमतरता असू द्या, जर तुम्ही निर्णय केला की मला प्रभूला पाहायचं, कुठलाच अडखळ तुम्हाला थांबू शकत नाही प्रभूला पाहण्यासाठी. तुम्ही प्रत्येक अडखळणावर मात करून तुम्ही प्रभूला पाहू शकता, जर तुमची इच्छा आहे प्रभूला पाहण्यासाठी. जक्कई झाडावर चढला आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी महत्वपूर्ण ठरली. प्राणो, तुम्ही प्रभूसाठी असं काहीतरी वेगळं करा. प्राणो, जक्कई गर्दीतून वेगळा झाला, जक्कई झाडावर चढला, आणि ज्यावेळेस प्रभूने जक्कईकडे पाहिलं, प्रभूला माहित होतं की त्यावेळेसची पद्धत काय होती. प्राणो, ज्यावेळेस प्रभूने पाहिलं, प्रभूने विचार केला असेल की हा जक्कई, याला सगळं काही माहित आहे की एका व्यक्तीने झाडावर चढणं एक लज्जास्पद आहे. आणि हीच गोष्ट प्रभूने पाहिली, हीच गोष्ट प्रभूला आवडली की त्याला वाटलं की मला पाहण्यासाठी जक्कई झाडावर चढला. आणि म्हणून प्रियानो, ह्याच गोष्टीमुळे आम्ही बघतो की प्रभूचं लक्ष जे आहे त्या झाडाकडे गेलं, त्या जक्कयाकडे गेलं, आणि प्रभू जक्कयाला म्हणला की जक्कया, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. जक्कईने कधीच विचार केला नसेल की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या घरी येईल. जक्कईने कधीच विचार केला नसेल की प्रभू माझ्या पंक्तीला बसेल. जक्कईने कधीच विचार केला नसेल की परमेश्वर, तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या घराला तारण देईल. त्याला फक्त प्रभूला पाहायची अपेक्षा होती. सो फक्त अपेक्षा करा प्रियानो. हे आशीर्वाद तर प्रभूने पुढचे तुमच्यासाठी ठेवलेच आहे, परंतु फक्त अपेक्षा करा प्रभूला पाहण्यासाठी. आणि त्या आधी प्रियानो, प्रभूपर्यंत तुम्ही ज्या कारणामुळे पोहोचू शकत नाही त्या कारणांकडे लक्ष द्या. कुठले कारण आहे, कुठले अडखळणं आहे की ज्यामुळे तुम्ही प्रभूला पाहू शकत नाही, त्या गोष्टीवर तुम्ही मात करा प्रियानो. आणि ते मात करण्याचं सामर्थ्य, ज्ञानबुद्धी प्रभूने तुम्हाला दिली. जर जक्कईला प्रभू त्या गोष्टी देऊ शकतो तर प्रभू तुम्हाला देणार नाही का? जर प्रभूला पाहायची इच्छा असेल ना, तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही, कुठलीच शक्ती नाही, कुठलंच अडखळ नाही, कुठलीच बाधा नाही. पण तुम्हाला प्रभूसाठी काहीतरी करावं लागेल, हटके करावं लागेल, तुम्हाला गर्दीतून बाहेर पडावं लागेल, तुम्हाला अशा ठिकाणामध्ये जावं लागेल की थेट प्रभूची दृष्टी फक्त तुमच्यावर जाईल. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, तुमच्या जीवनात जे अडखळणं आहे त्याला मात करण्याचं सामर्थ्य प्रभू तुम्हाला देईल. प्रियानो, मी बघतो की ज्या प्रकारे वचन 4 मला पाहायला मिळतं की तेव्हा पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला.
कारण येशू त्या वाटेने जावायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. हालेलुया. प्रभूसाठी प्राणो तुम्ही असं काहीतरी करा की प्रभूचं लक्ष फक्त तुमच्याकडे गेलं पाहिजे. हालेलुया. गर्दीमध्ये अनेक जकातदार असतील, अनेक लोक असतील, पण प्रभूचं लक्ष सगळ्यांकडे गेलं. हालेलुया. अहो, हे जक्कईचं जीवन आम्हाला शिकवतं की प्रभूला आकर्षित कसं करायचं. ठीक आहे ना. प्रभूची दृष्टी आपल्याकडे कशी ओढून घ्यायची, प्रभूचं लक्ष आपल्याकडे कसं वेधून घ्यायचं आणि कसं तारण मिळवून घ्यायचं, ह्या गोष्टी आम्ही जक्कईच्या जीवनातून शिकाव्या. फक्त जक्कईने प्रभूला फक्त पाहण्याची अपेक्षा केली, परंतु प्रभूने त्याला अपेक्षापेक्षा अधिक दिले. प्रभू त्याच्या घरी गेला. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 6 मध्ये की तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट करतो. प्राणो, या ठिकाणी जक्कईने केलेला पश्चाताप आणि जक्कईने केलेल्या चुकांची कबुली तो या ठिकाणामध्ये देताना आम्हाला पाहायला मिळतो. सो ज्यावेळेस प्रभू आमच्या जीवनात येतो त्यावेळेस आम्ही पश्चातापी होणं आणि आमच्या चुकांची कबुली देणं गरजेचं आहे. हा जक्कईचा प्रतिसाद होता प्रभूला. आणि वचन 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशूने त्याला म्हटले, आज या घराण्याला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावास व तारावास आला आहे. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही एरिहोमध्ये एंटर केला त्यावेळेस हे जे झाड आहे हे 2000 वर्षाचं हे झाड आहे. आणि हेच ते झाड आहे ओरिजिनली, बरं का, खरोखर हे ते झाड आहे. ज्यावेळेस आम्ही येरिहोमध्ये एंटर केला त्यावेळेस आम्हाला दाखवण्यात आलं की हे ते झाड आहे. या झाडावर जक्कई चढला होता आणि आजही हे झाड साक्ष देतं की प्रभूने जक्कईचं जीवन या झाडाच्या द्वारेच बदललं होतं. हालेलुया. हे एक माध्यम ठरलं. आज ही झाड ते साक्ष देतात की जी घटना घडली ती खरी घटना आहे. हालेलुया. जसं प्रभूने जक्कईचं जीवन बदललं प्रभू तुमचं जीवन बदललं. प्रभू तुमच्या घरामध्ये येईल ज्यावेळेस तुम्ही प्रभूला पाहण्यासाठी इच्छा कराल आणि ज्यावेळेस प्रभू तुमच्या घरात येईल प्रभू तुमच्या संपूर्ण घराण्याचं तारण करेल. हालेलुया. जक्कईने ज्या प्रकारे प्रभूसाठी काहीतरी वेगळं केलं त्यांनी लज्जा ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवल्या. तो एक लहान लेकरासारखं झाडावर चढला आणि ह्याच कारणामुळं आम्ही बघतो की प्रभूचं लक्ष त्याच्याकडे गेलं. सो प्रभूसाठी पण आम्ही काहीतरी असं वेगळं करूया की त्याद्वारे प्रभूचं लक्ष, त्याची दृष्टी आमच्याकडे लागेल. या प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो.